वसा येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू। ग्रामस्थ महसूल व अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दुपारी सापडला मृतदेह। जिंतूर तालुक्यातील वसा येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30च्या सुमारास गावालगतच्या विहिरीत अभिषेक गजानन राऊत वय वर्ष 21 हा युवक बुडून मृत्युमुखी पडला। काही तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर दुपारी 2च्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला। या घटनेमुळे वसा परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही मुले गावालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी अभिषेक राऊत हाही त्यांच्या सोबत होता। पोहत असताना तो अचानक खोल पाण्यात गेला व बुडाला। त्याच्या सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र विहिरीत पाण्याचा साठा प्रचंड असल्याने तो हाती लागला नाही। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी अनिल राठोड तसेच अग्निशामक दलाचे जवान पी राठोड, मोहम्मद शफी, रोहित जाधव, सिद्धार्थ भवाळ, नितीन राठोड, अनिल राठोड, सखाराम घुगे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नारायण ताठे, अजय सातव, देविदास राऊत, पिंटू पाटील, रामा मगर व इतर ग्रामस्थांच्या सहकार्याने तातडीने शोध मोहीम सुरू केली। विहिरीतील पाणी 5 मोटर पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। जवळपास 7 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दुपारी 2च्या सुमारास अभिषेक राऊत याचा मृतदेह सापडला। या घटनेची माहिती होताच पोलीस प्रशासनाने देखील घटनास्थळी भेट दिली। दरम्यान या घटनेमुळे वसा गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे। तरुण वयात झालेल्या या मृत्यूमुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत।